ठीक आहे, मग एक्स इज इक्वल्स टू आर कॉस थिटा, वाय इज इक्वल्स टू आर साइन थिटा. त्याच्यामुळे तुमच्यावर काही प्रॉब्लेम नका होऊन देऊ, मला फक्त पॉज झालं की सांग. एक्स इज इक्वल्स टू आर कॉस थिटा, वाय इज इक्वल्स टू आर साइन थिटा. मीन्स एक्स इज अ आर काय इथं, आर इज अ रेडियस ऑफ अ सर्कल अँड थिटा इज द अँगल मेड बाय दॅट पर्टिक्युलर पॉइंट विथ पॉझिटिव्ह एक्स एक्सिस इन अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन. बरोबर. तर मग theta is the parameter. In this case, in this parametric equation of a circle, theta is the parameter. म्हणजे तुम्ही x ला in term of theta लिहिलं, y ला पण in term of theta लिहिलं. म्हणजे काय, जर तुमच्याकडे एखादा कर्व असेल y इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स आणि त्या कर्ववर कुठलाही पॉइंट असेल p, त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स असतील x, y, ह्या दोन्ही कोऑर्डिनेटला जर तुम्ही इन टर्म ऑफ थर्ड व्हेरिएबल लिहू शकले, कोऑर्डिनेट्सला म्हणण्यापेक्षा ह्याचं जे इक्वेशन आहे y इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स, हा ह्याच्यामध्ये एक्स आणि वाय ला तुम्ही या पद्धतीने एक्सप्रेस करू शकले की तुम्ही त्याच्यामध्ये तिसरा व्हेरिएबल इंट्रोड्यूस केला, तर त्या तिसऱ्या व्हेरिएबलला तुम्ही पॅरामीटर म्हणता. बरोबर ना. इलिप्सचं पॅरामीट्रिक इक्वेशन आठवतंय का, ए कॉस थिटा कॉमा ए साइन थिटा. बरोबर. हायपरबोलाचं ए सेक थिटा कॉमा बी टॅन थिटा. की नाही आठवत आहे. म्हणजे पॅरामेट्रिक इक्वेशन म्हणजे काय असतं, तुम्ही एक तिसरा पॅरामीटर इंट्रोड्यूस करता, तिसरा व्हेरिएबल, आणि ते जे दोन व्हेरिएबल आहेत एक्स आणि वाय त्यांना त्या तिसऱ्या व्हेरिएबलच्या टर्म मध्ये लिहित असता. ते पहा ना, वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4x मध्ये पण तुम्ही काय केलं, एक्स ला समजा तुम्ही 80 स्क्वेअरने रिप्लेस केलं तर तुम्हाला वाय काय मिळालं, 280. बरोबर. म्हणजे तुमचा आता एक्स पण इन टर्म ऑफ इन टर्म ऑफ टी बनलाय आणि वाय पण इन टर्म ऑफ टी तुम्ही एक्सप्रेस करू शकला. इफ यू आर एबल टू एक्सप्रेस both of the variable in term of third variable, then that third variable is called as parameter. कळतंय. मग पॅरामेट्रिक डिफरन्शिएशन करत करत असताना समजा x इज अ फंक्शन ऑफ t आहे, y इज अ फंक्शन ऑफ t आहे, तर तुम्हाला dy बाय dx पाहिजे असेल तर तुम्ही काय करणार, dy बाय dt काढणार, म्हणजे डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू t, मग तुम्हाला dy बाय dt मिळेल. डिफरन्शिएट x विथ रिस्पेक्ट टू t, मग तुम्हाला काय मिळेल, dx बाय dt. मग तुम्ही त्यांचं काय करणार, डिव्हिजन करणार, तुम्हाला dy बाय dx मिळेल. ठीक आहे. हे झालं पॅरामेट्रिक डिफरन्शिएशन. आता डिफरन्शिएशन ऑफ वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अदर. आता आपण डिफरन्शिएशन ऑफ द फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स पाहत होतो आतापर्यंत, पण डिफरन्शिएशन ऑफ वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अदर म्हणजे काय, की तुमच्याकडे दोन फंक्शन असतील, एका फंक्शनचं दुसऱ्या फंक्शनच्या रिस्पेक्ट मध्ये तुम्हाला काय करायचंय, डिफरन्शिएशन काढायचंय. मग डिफरन्शिएशन ऑफ one function with respect to other. If you have two function, consider करा की तुमच्याकडे दोन फंक्शन आहे, u इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स, v इज इक्वल्स टू g ऑफ एक्स. आता हे दोन्ही फंक्शन्स कसे आहेत, दे आर द डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स और इन एक्स. हे दोन्ही काय आहेत, डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स किंवा इन एक्स. मग हे जर डिफरन्शिएबल फंक्शन असतील तर यांचं डेरिव्हेटिव्ह काढू शकतो. पण हे दोन वेगवेगळे फंक्शन आहेत, आपण कन्सेप्टचं नाव काय दिलंय किंवा आपल्याला काय करायचंय, डिफरन्शिएशन ऑफ वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अदर काढायचंय. म्हणजे आय वॉन्ट डिफरन्शिएशन ऑफ फंक्शन यू विथ रिस्पेक्ट टू विथ रिस्पेक्ट टू फंक्शन व्ही. I want du by dv. Using the same logic, can we say du by dv is equals to du by dx upon dv by dx? But provided that v shall not be the constant function. म्हणजे dv by dx should not be equals to 0. If it is 0, then everything will become infinite, not definite. कळतंय? So this is the concept of differentiation of one function with respect to other. ठीक आहे, आज आपल्याला एवढंच पाहायचंय, म्हणजे संपलं नाही. आता प्रॉब्लेम पाहायचे याच्यावरचे. म्हणजे तुम्हाला इन शॉर्ट हे जे पहिलं थिअरम आहे बोर्डसाठी असे थिअरम्स विचारतात की एक्स इज इक्वल्स टू एफ ऑफ टी, वाय इज इक्वल्स टू जी ऑफ टी आर द डिफरन्शिएबल फंक्शन्स ऑफ टी, देन y is differentiable function of x, so that we can write dy by dx as dy by dt upon dx by dt. कळतंय का. जर x is a function of t असेल, y is a function of t असेल आणि दोन्ही डिफरन्शिएबल फंक्शन असतील तर त्यांचा डिव्हिजन पण
ठीक आहे, त्यांचं डिव्हिजन पण डिफरन्शिएबल फंक्शनच असणार, म्हणजे y इज ऑल्सो द फंक्शन डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x येईल. ठीक आहे, मग त्यांनी काय सांगितलं, then y is a differentiable function of x such that dy by dx is given by this formula. ठीक आहे, आणि ते झालं की डिफरन्शिएशन ऑफ वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अदर. आता प्रॉब्लेम सॉल्व्ह करू आपण. ठीक आहे, ओके. फाइंड dy by dx. Find dy by dx if x is equals to 80 square, y is equals to 280. We want dy by dx. अरे खूप सिंपल. dy by dx पाहिजे, x इज अ फंक्शन ऑफ t दिलाय, y इज अ फंक्शन ऑफ t दिलाय. काय कराल, x काय आहे तुमचा 80 स्क्वेअर. ठीक आहे, डिफरन्शिएट किंवा y घ्या आधी, कारण y ची गरज पडते ना, dy by dx लिहायचं असतं. y इज इक्वल टू 280. काय म्हणाल, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t. काय म्हणाल, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t. विथ रिस्पेक्ट टू t. मग हे काय बनेल, dy by dt इज इक्वल्स टू 2a इज कॉन्स्टंट अँड डिफरन्शिएशन ऑफ t विथ रिस्पेक्ट टू t इज 1, म्हणजे dy by dt इज 2a. ठीक आहे, इज इक्वल्स टू 2a. हा, x इज इक्वल्स टू 80 स्क्वेअर. हा, मग आता काय म्हणणार इथे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t. वी गेट dx by dt is equals to a into what is the differentiation of t square with respect to t? 2t. 2t. So dx by dt is equals to 280. बरोबर. मग I want dy by dx. तुम्हाला माहिती आहे dy by dx is equals to dy by dt upon dx by dt. मग dy by dt काय 2a, dx by dt काय 280. 2a 2a कॅन्सल, आन्सर काय आलं 1 अपॉन t. म्हणजे dy by dx काय येईल 1 अपॉन t च्या इक्वल येईल. ठीक आहे, कळतंय? ओके. हा सिंपल प्रॉब्लेम घेतला तुम्हाला समजावं म्हणून. नेक्स्ट, फाइंड dy by dx. क्वेश्चन तोच आहे, फाइंड dy by dx where x is equals to under root of a square plus m square and y is equals to log of a square plus m square. काय करणार, आता तुम्हाला येतंय बरंच. y घेणार, y चं विथ रिस्पेक्ट टू t. अरे इथे m आहे, विथ रिस्पेक्ट टू m इज अ व्हेरिएबल, a इज अ कॉन्स्टंट. मग विथ रिस्पेक्ट टू m तुम्ही काय करणार, डिफरन्शिएशन घेणार. मग काय येईल, dy बाय dm इज इक्वल्स टू काय, लॉग ऑफ डब्बाचं डिफरन्शिएशन 1 अपॉन डब्बा, म्हणजे 1 अपॉन ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर इंटू डिफरन्शिएशन ऑफ डब्बा विथ रिस्पेक्ट टू एम. ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअरचं डिफरन्शिएशन काय येईल रे, ए स्क्वेअरचं तर 0 येईल बिकॉज ए इज कॉन्स्टंट, अँड एम स्क्वेअरचं 2m, म्हणजे काय आलं आन्सर 2m अपॉन ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. दिस इज dy बाय dm. दिस इज dy बाय dm. आता काय करणार तुम्ही, आता dx बाय dm काढणार. dx बाय dm इज इक्वल्स टू 1 अपॉन रूट डब्बाचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट डब्बा. ठीक आहे, सो 1 अपॉन 2 रूट ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डब्बा, म्हणजे डी बाय dx ऑफ डब्याच्या आतमध्ये काय आहे, ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजे आता ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2m. फायनल आन्सर विल बी 2m अपॉन 2 इंटू रूट ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. आता 2 ला 2 कॅन्सल, बट वी वॉन्ट dy बाय dx ना, वी वॉन्ट dy बाय dx. dy बाय dx साठी dy बाय dx बाय पॅरामेट्रिक डिफरन्शिएशन वी कॅन से dy बाय dx इज इक्वल्स टू dy बाय dm अपॉन dx बाय dm. dy बाय dm काय, 2m अपॉन ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर, अँड व्हॉट इज dx बाय dm,
एम अपॉन रूट ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. ओके, आता हे पहा, 1m गेट कॅन्सल. आता ह्याची पॉवर 1 आहे आणि हे जे रूट आहे ना ह्याची पॉवर हाफ आहे. म्हणजे हे रूट निघून जाईल निघून जाईल आणि ह्या 1 ची पॉवर हाफ बनेल. इजंट इट? म्हणजे फायनल आन्सर काय येईल? 2 अपॉन रूट ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर विल बी द फायनल आन्सर. कळतंय? नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन. x is equals to t plus 1 by t raised to the power a and y is equals to, चालू आहे ना रे ते, a raised to the power t plus 1 by t, where a is greater than 0 and a is not equals to 1. ओके, अजून एक प्रॉब्लेम नेक्स्ट लिहून घेतो मी, म्हणजे तुम्हाला जास्त प्रॉब्लेम नाही. y is equals to x is equals to cos inverse of 2t upon 1 plus t square and y is equals to sec inverse of under root of 1 plus t square. ओके, चला हे सॉल्व करायचं. आता काय करणार सांगा? वाय घ्या आधी. आधी काय घ्या? वाय घ्या, एक्स नका घेऊ, कारण मग तुम्ही उलट लिहाल. म्हणजे डिफरन्शिएशन बरोबर काढाल पण ऍट द एंड आन्सर चुकीचं लिहून याल. ठीक आहे, ही चूक तुमच्याकडूनच नाही, माझ्याकडून पण व्हायची स्टुडंट ज्यावेळी मी होतो ना त्यावेळी. मग आता वाय घेतला तुम्ही, तर वाय इज इक्वल टू ए रेस टू दी पॉवर डब्बा. ए रेस टू दी पॉवर डब्बाचं डेरिव्हेटिव्ह काय? डीवाय बाय डी टी काढावं लागेल ना आपल्याला, बरोबर ना? वाय अँड एक्स आर द डिफरन्शिएबल फंक्शन्स ऑफ टी. मग डीवाय बाय डी टी काय येईल? ए रेस टू दी पॉवर डब्बा इंटू डेरिव्हेटिव्ह अपॉन लॉग ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डब्बा, डी बाय डी टी ऑफ टी प्लस 1 बाय टी. दॅट इज ए रेस टू दी पॉवर टी प्लस 1 बाय टी अपॉन लॉग ए इंटू डी बाय डी टी काय येईल बरं? टीचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू टी 1 आणि 1 बाय टीचं डिफरन्शिएशन -1 अपॉन टी स्क्वेअर. हा का माहिती आहे ना? -1 अपॉन 1 प्लस -1 अपॉन टी स्क्वेअर. का बरं? कारण ऍक्च्युली 1 अपॉन टी म्हणजे टी ची पॉवर -1, त्याचं डिफरन्शिएशन जर घेतलं तर -1 पुढे येईल, टी ची पॉवर -1 म्हणजेच काय? -1 अपॉन टी स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजे हे तुमचं काय झालं? डीवाय बाय डी टी तुम्ही काढलं, आता डीएक्स बाय डी टी काढा. मग डीएक्स बाय डी टी काय येईल? डीएक्स बाय डी टी इज इक्वल्स टू डब्बा रेस टू दी पॉवर ए. हा, पॉवर पुढे येईल ए इंटू टी प्लस 1 बाय टी रेस टू दी पॉवर ए -1. ओके, इंटू डी बाय डी एक्स ऑफ डी बाय डी टी ऑफ, कारण आपण काय केलंय? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी केले. आपण काय म्हटलं इथं? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. इथं पण काय म्हटलंय? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. डी बाय डी टी ऑफ टी प्लस 1 बाय टी. हे काय येईल सांगा? ए इंटू टी प्लस 1 बाय टी रेस टू दी पॉवर ए -1 इंटू 1 अपॉन टी स्क्वेअर. आता काय काढायचं आपल्याला? डीवाय बाय डी एक्स काढायचं, इजंट इट? डीवाय बाय डी एक्स आपल्याला काढायचं आहे, तर डीवाय बाय डी एक्स काय येईल? ए रेस टू दी पॉवर. हा, आता मला एक गोष्ट सांगा,
ए रेस टू दी पॉवर टी प्लस वन बाय टी ला तुम्ही डायरेक्ट वाय लिहू शकता का? येस, यू कॅन रिप्लेस दिस बाय वाय. आणि हे जे दिसतंय तुम्हाला टी प्लस वन अपॉन टी रेस टू दी पॉवर ए मायनस वन, त्याला तुम्ही असं लिहू शकता का थोड्या वेळासाठी? टी प्लस वन बाय टी रेस टू दी पॉवर ए अपॉन टी प्लस वन बाय टी. पॉवर पॉवर मायनस वन आहे ना, ए मायनस वन म्हणजे ह्याची खाली पॉवर वन असेल आणि मग ते लॉज ऑफ इंडायसेसने आपण टी प्लस वन बाय टी रेस टू दी पॉवर ए मायनस वन लिहिलेली, कळते ना? मग आता ह्याला तुम्ही ह्या वरच्याला तुम्ही पुन्हा एक्स म्हणाल का? आणि खालच्याला काय म्हणाल? टी प्लस वन बाय टी. कळतंय? म्हणजे ऍक्च्युली तुमचं हे काय म्हणणार आहे? ए इंटू, आता डायरेक्ट आन्सर लिहू, फायनल आन्सर. ह्याला वाय ने रिप्लेस केले म्हणजे वाय इंटू डीवाय बाय डीटी. डीवाय बाय डीएक्स आपल्याला पाहिजे, दॅट इज इक्वल टू डीवाय बाय डीटी अपॉन डीएक्स बाय डीटी. पण डीवाय बाय डीटी काय येईल? डीवाय बाय डीटी वाय इंटू वाय अपॉन लॉग ए इंटू वन मायनस वन अपॉन टी स्क्वेअर. आणि इथे काय येईल? डीएक्स बाय डीटी काय येईल? ए इंटू एक्स अपॉन टी प्लस वन बाय टी. ते कन्वर्जन केलं ना आपण, कळतंय ना? इंटू वन मायनस वन बाय टी स्क्वेअर. कळतंय? नाही पा, ह्याला हे कॅन्सल होईल. टी प्लस वन बाय टी वर जाईल, एक्स खाली राहील. ठीक आहे, मग आन्सर, फायनल आन्सर काय येईल? वाय इंटू टी प्लस वन बाय टी अपॉन एक्स इंटू ए लॉग ए विल बी द फायनल आन्सर. ठीक आहे. आन्सर डीवाय बाय, अरे इंटिग्रेशन मध्ये ते डिनॉमिनेटरला जातं. काल मी इंटिग्रेशन शिकवलंय ना, त्याच्यामुळे कदाचित मी इथं चुकून डिनॉमिनेटरला लॉग ए लिहिलं. ए रेस टू दी पॉवर डब्याचं डेरिव्हेटिव्ह ए रेस टू दी पॉवर एक्स इंटू लॉग ए असतं ना, इंटू असतं ना, ते इंटिग्रेशनला खाली जातं. मी चुकून इथे लिहिलंय ते. तर हे मल्टिप्लिकेशनला आहे. कशाला आहे? मल्टिप्लिकेशनला. म्हणजे तेवढंच चेंज करायचं आहे फक्त. खाली काय येईल? लॉग ए. पहा कुठं कुठं चेंज करायचं आहे. हा जो डिनॉमिनेटरचा लॉग आहे ना, हे पहा, लॉग ए डिनॉमिनेटरला नाही द्यायचं आहे. लॉग ए मल्टिप्लिकेशनला जाणार आहे. आणि इथं पण लॉग ए मल्टिप्लिकेशनला जाईल. हा. म्हणजे कुठं आपली चूक झाली सांगतो मी तुम्हाला. इथं इथं तुम्ही मल्टिप्लाय बाय काय करा? लॉग ए करा. ठीक आहे, ए रेस टू दी पॉवर डब्बा इंटू लॉग ए इंटू डी बाय डी टी ऑफ डब्बा. इथे पण काय करा? मल्टिप्लाय बाय लॉग ए. मग आता डीवाय बाय डी एक्स काय बनेल तुमचा? डीवाय बाय डी एक्स बनेल वाय इंटू लॉग ए इंटू दिस. बाकी सगळ्या गोष्टी ऍज इट इज राहील. वाय इंटू दिस इंटू लॉग ए, आणि डिनॉमिनेटरला काय राहील? ए एक्स राहील. बरोबर, समजते सगळ्यांना? आता एलसीएम जर घेतला तर वाय इंटू टी स्क्वेअर प्लस वन इंटू लॉग ए अपॉन ए एक्स टी विल बी द फायनल आन्सर. कळतंय का? इझी आहे मग. ए रेस टू द पॉवर एक्सचं डिफरन्शिएशन ए रेस टू द पॉवर एक्स इंटू लॉग ए. ठीक आहे, इंटिग्रेशन मध्ये ते डिनॉमिनेटरला जातं. समजलं मग? नेक्स्ट प्रॉब्लेम करूयात का? ओके. आता काय वाटतंय बरं, पाहून काय वाटतंय? ट्रिग्नोमेट्रीच वाटतेय सगळी. काहीतरी सबस्टिट्यूट करावं लागणार आहे. ठीक आहे, काहीतरी सबस्टिट्यूट करावं लागेल. आता
इकडे व्यवस्थित पहा, तुम्ही जेई एस्पिरंट आहात ना, मग आता डायरेक्ट करतो मी. मला आतमध्ये डायरेक्ट साइन 2 थिटाचा फॉर्म्युला दिसतोय. ठीक आहे. टीला काय पुट करा? टॅन थिटा पुट करा. टीला ज्यावेळी तुम्ही टॅन थिटा पुट करता ना, त्यावेळी लगेच म्हणा की थिटा इज इक्वल्स टू टॅन इनव्हर्स ऑफ टी. असे प्रॉब्लेम केलेत करे आपण पहिल्याच दिवशी का दुसऱ्या दिवशी? हा. मग थिटा इज इक्वल्स टू टॅन इनव्हर्स ऑफ टी बनून जाईल. ठीक आहे. जास्त पण काही करायची गरज नाही. थिटा इज इक्वल्स टू टॅन इनव्हर्स ऑफ टी, पण आपण लिहून घेतलं. तर सेक ऑफ अंडर रूट ऑफ स्टँडर्ड सबस्टिट्यूशन सांगितले होते. अंडर रूट ऑफ 1 प्लस टी स्क्वेअर असेल तर तिथं तुम्ही काय टाकू शकता? एक तर टॅन टाकू शकता, नाही तर कॉट टाकू शकता. तर इथं पण टीच्या जागी काय टाकतो मी? इथे सध्या टॅन अल्फा टाकतो. तिथे थिटा घेतलेला आहे ना ऑलरेडी, त्याच्यामुळे पुन्हा टॅन थिटा नाही सांगणार. हा बरं आहे. टॅन अल्फा टी इज इक्वल्स टू टॅन अल्फा. मग आता ज्यावेळी तुम्ही टी इज इक्वल्स टू टॅन अल्फा डिक्लेअर करून टाकलं ना, त्यावेळी तुम्ही काय करणार? अल्फा इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ टी. ठीक आहे. असं नाही की इथं जे पुट केलं तेच इथं पुट करायचं. इट डिपेंड्स. ठीक आहे. कारण तुम्हाला ह्या ह्या दोन्हींना आधी व्यवस्थित कन्वर्ट करायचं, मग त्याचं काय करायचंय? डिफरन्शिएशन नंतर प्रोसेस आहे. आधी आपण आपल्या फंक्शनला मॉडिफाय करतोय. काल कसं करत होतो सेम तसं. मग आता हे पहा, एक्स ला काय लिहाल तुम्ही? कॉस इनवर्स ऑफ 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. काय लिहिणार? साइन 2 थिटा, म्हणजे साइन 2 थिटा. पण आता बाहेर कॉस इनवर्स आहे, मग त्या साईनला कसं करावं? काय करावं त्याचं? कॉस मध्ये कसं कन्वर्ट करणार? टेकिंग द हेल्प ऑफ पाय बाय 2. म्हणजे तुम्ही काय लिहिणार? कॉस इनव्हर्स ऑफ कॉस पाय बाय 2 मायनस 2 थिटा, अँड दॅट इज पाय बाय 2 मायनस 2 थिटा. कळतंय का? बट थिटा काय आहे आपला? टॅन इनवर्स ऑफ टी. सो वी आर रायटिंग अवर एक्स ॲज पाय बाय 2 मायनस 2 टॅन इनव्हर्स ऑफ टी. काय चार्जिंग लो झाली असं दाखवते का तिथं? झालं आता? ओके. काय नाही, एडिट करू, नाही तर एडिट पण करायची काही गरज नाही. अल्फा इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ टी. आता इथं आपण काय म्हणलंय? टीला टॅन अल्फा म्हणलंय. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज सेक स्क्वेअर थिटा. अंडर रूट मध्ये सेक स्क्वेअर थिटा, अंडर रूट मध्ये सेक स्क्वेअर थिटा असेल तर सेक थिटा राहील फक्त. म्हणजे हे वाय काय बनेल तुमचा? सेक इनवर्स ऑफ सेक अल्फा. थिटा नाही, सेक इनवर्स ऑफ सेक अल्फा. कारण आपण टीला टॅन अल्फा म्हटलंय, म्हणजे 1 प्लस टॅन स्क्वेअर अल्फा इज सेक स्क्वेअर अल्फा. अंडर रूट मध्ये सेक स्क्वेअर अल्फा म्हणजे सेक अल्फा. तर ते म्हणजे वाय तुमचा ऍक्च्युअली कशाच्या इक्वल आहे? अल्फाच्या इक्वल. मीन्स वाय इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ टी. तुमचा एक्स इज इक्वल्स टू पाय बाय 2 मायनस 2 टॅन इनवर्स ऑफ टी आला. वाय काय आलाय? टॅन इनवर्स ऑफ टी. आता तुम्ही काय कराल? दोन्हींनाही आपल्याला डीवाय बाय डीएक्स पाहिजे, पण दे आर द पॅरामेट्रिक फंक्शन्स. एक्स अँड वाय आर द पॅरामेट्रिक फंक्शन्स. सो वी हॅव टू टेक द डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू दॅट पॅरामीटर. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. इथं पण काय म्हणणार? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. म्हणजे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी केला तर डीएक्स बाय डीटी काय बनेल? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी केलं तर डीएक्स बाय डीटी काय मिळेल? पाय बाय 2 चा डिफरन्शिएशन 0, मायनसचा 2 ऍज इट इज, आणि टॅन इनवर्स ऑफ टी चं डेरिव्हेटिव्ह 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. समजते? आता इथं पहा, वायचं विथ रिस्पेक्ट टू टी डिफरन्शिएशन डीवाय बाय डीटी काय येईल सांगा बरं? डीवाय बाय डीटी. टॅन इनवर्स ऑफ टी चं डिफरन्शिएशन 1 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. समजतंय? बट ऍक्च्युअली वी वॉन्ट, आपल्याला काय पाहिजे ऍट द एंड? डीवाय बाय डीएक्स पाहिजे ना. डीवाय बाय डीएक्स इज इक्वल्स टू डीवाय बाय डीटी अपॉन डीएक्स बाय डीटी. सो 1 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर अपॉन minus 2 upon 1 plus t square. This get cancel and final answer will be minus 1 by 2. कळलं का? नक्की. Let me check the answer. Final answer is minus 1 by 2. Okay. जर तुम्हाला हे कळालंय
तर लगेच एक क्लास वर्क करा तुम्ही पटकन. क्लास वर्क. कारण त्याच्याशिवाय तुमची मेंदूची दारं नाही उघडणार. एक्स इज इक्वल्स टू कॉस इनवर्स ऑफ 4t³ minus 3t and y is equals to tan inverse of under root of 1 minus t square by t. Find out dy by dx. Find out dy by dx. dy by dx आन्सर काय त्याचं 1/3 आलं की मला सांगा. dy by dx is equals to 1/3 is the final answer. आतमध्ये कॉस 3 थिटाचा फॉर्म्युला बनताना दिसतोय का तुम्हाला? आणि टॅन इनव्हर्स मध्ये आतमध्ये काय टाकावं टीच्या जागी? टॅन बनवायचा आहे आपल्याला आतमध्ये. टीच्या जागी जर साइन थिटा कॉस थिटा टाकला तर वरती साइन थिटा बनेल, खाली टी ऑलरेडी कॉस थिटा. मग ते करा तुम्ही. जमतंय की नाही ते मला सांगा. तर तुम्हाला सांगू शकतो टीला काय पुट करा? कॉस अल्फा पुट करा. या केसमध्ये टीला काय पुट करा? कॉस बीटा. ठीक आहे. मग एक्स काय बनेल? कॉस इनवर्स ऑफ कॉस 3 अल्फा म्हणजे 3 अल्फा बनेल, पण अल्फा तुमचा कॉस इनवर्स ऑफ टी आहे. आणि वाय काय बनेल? वाय बनेल फक्त बीटा, कारण आतमध्ये टॅन बीटा, टॅन इनवर्स ऑफ टॅन बीटा म्हणजे फक्त बीटा, पण बीटा काय? कॉस इनवर्स ऑफ टी. पण तुम्हाला काय पाहिजे? डीवाय बाय डीएक्स पाहिजे. डीवाय बाय डीएक्स काय ना? डीवाय बाय डीटी अपॉन डीएक्स बाय डीटी. डीवाय बाय डीटी काय येईल? -1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस टी स्क्वेअर. आणि डीएक्स बाय डीटी काय येईल? 3 इंटू -1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस टी स्क्वेअर. ओके. आता काय होईल मग? याला हे कॅन्सल. आन्सर काय येईल? जमतंय का? जमलं होतं का? जमतंय का? नेक्स्ट क्वेश्चन.
if x is equals to e raised to the power sine 3t, y is equals to e raised to the power cos 3t, then dy by dx is equals to, then show that dy by dx is equals to minus y into log x upon x into log y. हा एक क्वेश्चन. अजून कोणता घेता येईल? x is equals to 2 cos raised to the power 4t plus 1 t plus 3, y is equals to 3 sin raised to the power 4 of t plus 3, then show that dy by dx is equals to minus of root 3y by 2x. If x is equals to sine inverse of e raised to the power t, y is equals to under root of 1 minus e raised to the power 2t, then show that sin x plus dy by dx is equals to 0. X is equals to 2 cos t plus cos 2t, y is equals to 2 sin t minus sin 2t at काय झालं at t is equals to pi by 4. क्वेश्चन काय फाइंड dy by dx. हम्म काय दिसत नाही. हा का माग बसून टाइमपास नाही ना करायचा. हा. एवढ्या माग काय बसायची गरज आहे. इथं बस की. आता पहा x दिलाय y दिलाय. काय करणार वी वॉन्ट dy बाय dx. y च विथ रिस्पेक्ट टू t डिफरेंशिएशन. पैरामेट्रिक डिफरेंशिएशन है ना. y is a function of t, x is a differentiable function of t. So find dy by dt, find dx by dt and divide them to get the dy by dx. बरोबर. So dy by dt काय येईल e raised to the power डब्बाचं डेरिव्हेटिव्ह e raised to the power डब्बा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डब्बा म्हणजे cos 3t चं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन 3t आणि 3t चं डेरिव्हेटिव्ह कळतंय सगळ्यांना कळतंय. आता x विथ रिस्पेक्ट टू टी डेरिव्हेटिव्ह डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू टी dx बाय dt काय येईल e रेस्ट टू द पॉवर डब्बाचं डेरिव्हेटिव्ह e रेस्ट टू द पॉवर डब्बा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन टी cos 3t डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन 3t इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 3t विथ रिस्पेक्ट टू टी चाललंय ना. बट वी वॉन्ट dy by dx. dy by dx is equals to dy by dt upon dx by dt. dy by dt upon dx by dt means minus 3 sin 3t into e raised to the power cos 3t upon 3 cos 3t into e raised to the power sin 3t. बरोबर ना.
म्हणून मी म्हणतो आधी डीवाय बाय डीटी काढा, नंतर डीएक्स बाय डीटी काढा. नाहीतर काय होतं, कधी कधी घाईत तुम्ही ह्याला वर लिहिता, ह्याला खाली लिहिता. देताना ते एक्स इज इक्वल्स टू वाय इज इक्वल्स टू देतात. कळते? बट डीवाय बाय डीएक्स इज डीवाय बाय डीटी अपॉन डीएक्स बाय डीटी. कळते? आता तुम्ही काय करणार, कॅन्सल करणार गोष्टी. त्याला हे कॅन्सल. आता लगेच इथं आपल्याला लॉग मध्ये गोष्टी लागतात, तर आपल्याला दुसरा विचार पण करावा लागेल का कुठला? हा, आपल्याला लॉग घ्यावा लागेल, पण ठीक आहे, थांबा तुम्ही. ई रेस टू दी पॉवर 3t ला काय लिहू शकता आपण? अरे, पॉवर पुढे ते जाऊ द्या. ई रेस टू दी पॉवर कॉस 3t ला काय लिहू शकता? वाय ने रिप्लेस करू शकता का? आणि ई रेस टू दी पॉवर साइन टी ला तुम्ही कशाने रिप्लेस करू शकता? एक्स ने. मायनसचं साइन ऍज इट इज पुढे आहे तसंच. म्हणजे मायनसचं साइन ऍज इट इज वाय अपॉन एक्स बनलाय. पण इथं काय वर काय आहे न्यूमरेटरला? साइन 3t आणि खाली खाली काय कॉस 3t. आता तुम्हाला काय करायचंय, तुमच्या क्वेश्चन कडे पुन्हा पाहायचंय. क्वेश्चन मध्ये काय दिलंय पहा. एक्स इज इक्वल टू धिस, वाय इज इक्वल टू धिस. मला सांगा, एक्स इज इक्वल टू ई रेस टू दी पॉवर साइन 3t असेल, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. टेकिंग ln लॉग ऑन बोथ साइड. तर हे काय बनेल? ln x म्हणजे लॉग एक्स. लॉगच लिहायला पाहिजे तसं, महाराष्ट्र बोर्ड जर असेल तर लॉग एक्स इज इक्वल्स टू साइन 3t, इजंट इट? कारण ई निघून जाईल ना. लॉग ई रेस टू दी पॉवर साइन 3t बनेल, साइन 3t खाली येईल, लॉग ई 1 बनेल. ठीक आहे. आणि तसंच वाय सोबत जर केलं तर टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, लॉग वाय इज इक्वल्स टू काय बनेल? कॉस 3t. बरोबर. मग तुम्ही आता रिप्लेस करू शकता का साइन 3t ला लॉग एक्स ने? मायनसचा वाय ऍज इट इज साइन 3t ला तुम्ही लॉग एक्स ने रिप्लेस केलं. एक्स ऍज इट इज तुम्ही कॉस 3t ला कशाने रिप्लेस केलंय? लॉग वाय ने. आलं का आन्सर आपलं? dy बाय dx इज इक्वल्स टू मायनस वाय लॉग एक्स अपॉन एक्स लॉग वाय. हे तुम्हाला मागे जाऊन पाहायचंय पुन्हा. ठीक आहे. नेक्स्ट, x is equals to this, y is equals to this. Prove that dy by dx is equals to this. काय करणार? पॅरामेट्रिक डिफरन्शिएशन. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. मग तुम्हाला dx बाय dt मिळेल इकडं. dx बाय dt. 2 ऍज इट इज cos रेस टू दी पॉवर 4 डब्बा. हे पहा, मोबाईल वाचतोय कोणाचा? ठीक आहे. अच्छा, ठीक आहे. हा, 2 इंटू कॉस रेस टू दी पॉवर 4t प्लस 3. ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय येईल सांगा बरं? कॉस रेस टू दी पॉवर 4 चं डेरिव्हेटिव्ह 4 पुढे येईल कॉस क्यूब टी प्लस 3 इजंट इट? हे पहा, डी बाय डीएक्स डी बाय डीटी ऑफ 2 कॉस रेस टू दी पॉवर 4 टी प्लस 1, मग 2 बाहेर येईल, इंटू कॉस रेस टू दी पॉवर 4 डब्बा रेस टू दी पॉवर 4 चं डेरिव्हेटिव्ह 4 पुढे येईल, इंटू कॉस क्यूब टी प्लस 3 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डब्बा डी बाय डीटी ऑफ कॉस टी प्लस 3. पण कॉस टी प्लस 3 चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी मायनस साइन. बरोबर. म्हणजे हा 8 तर ऍज इट इज आहे, पण मायनसचं साइन पण पुढे येईल. कशामुळे? कारण कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन. -8 कॉस क्यूब टी प्लस 1 सॉरी टी प्लस 3 इंटू ह्याचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन टी प्लस 3, पण मायनसचं साइन आपण ऑलरेडी पुढे दिलेलं आहे. कळतंय? आता टी प्लस 1 टी प्लस 3चं पुन्हा डेरिव्हेटिव्ह, पण टी प्लस 3चं डेरिव्हेटिव्ह त्याच्यामुळे लिहायची गरज नाही. नाहीतर इथं जाऊन विसरायचं नाही बरं का. त्याचं जर आतमध्ये 2t प्लस 3 असतं तर 2 लिहिलं असतं. बरोबर ना. म्हणजे हे तुम्हाला काय मिळालं? dx बाय dt मिळालं. आता dy बाय dt काढा. dy बाय dt 3 साइन रेस टू दी पॉवर
टी प्लस वन, साइन रेस टू दी पॉवर 4 टी प्लस वन. मग 3 ऍज इट इज आहे, डी बाय डी टीच्या बाहेर घेतला त्याला असाच. आणि साइन टी प्लस 3 रेस टू दी पॉवर 4, डब्बा रेस टू दी पॉवर 4 चा डेरिव्हेटिव्ह 4 इंटू साइन क्यूब टी प्लस 3 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन टी प्लस 3 इज कॉस टी प्लस 3 अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ टी प्लस 3 इज 1. म्हणजे काय बनेल 12 साइन क्यूब टी प्लस 3 इंटू कॉस टी प्लस 3. समजतंय? ओके. आता आपल्याला काय पाहिजे, डीवाय बाय डीएक्स पाहिजे, बरोबर ना. मग डीवाय बाय डीएक्स पाहिजे, तर डीवाय बाय डीएक्स इज इक्वल्स टू डीवाय बाय डीटी अपॉन डीएक्स बाय डीटी, इजंट इट. मग डीवाय बाय डीएक्स इज इक्वल्स टू डीवाय बाय डीटी म्हणजे काय 12 साइन क्यूब टी प्लस 3 इंटू कॉस टी प्लस 3 अपॉन हे काय -8, काय -8 कॉस क्यूब टी प्लस 3 इंटू साइन टी प्लस 3. आता व्यवस्थित लक्ष द्या तुम्ही. आता काय होईल, हा इथे 2 राहील, एक कॉस जाईल, बरोबर. एक साइन जाईल, इथे 2 साइन टी प्लस 3 राहील, बरोबर. 4 दुने 8, 4 टू जा 8 अँड 4 3 जा 12. मायनसचं साइन बाहेर, ह्याला असं लिहू शकतो का -3 अपॉन 2 इंटू साइन स्क्वेअर टी प्लस 3 अपॉन, लगेच टॅन मध्ये जाऊ नका कारण आपल्याला अजून पण कन्व्हर्जन करायचे, कॉस स्क्वेअर टी प्लस 3. आता तुम्ही तुमच्या क्वेश्चन मध्ये पाहाल तुम्हाला काय शो करायचंय, तुम्हाला तर ऑप्शन मध्ये तर असं दिसतच नाहीये. ठीक आहे, असं तुम्हाला कॉम्पिटेटिव्हला नाही म्हणणार शो दॅट डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस रूट ऑफ 3y अपॉन 2x. मग तुम्हाला काय करावं लागेल माहितीये, इथं म्हणावं लागेल टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. आपल्याला एक्स दिलाय का, अरे दिलाय ना. मग तुम्ही असं म्हणू शकता का एक्स बाय 2 इज इक्वल्स टू कॉस स्क्वेअर कॉस रेस टू दी पॉवर 4 टी प्लस 1 टी प्लस 3. ह्याच्यावरून तुम्ही जर स्क्वेअर रूट घेतलं दोन्ही साइडला, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, तर तुम्हाला कॉस स्क्वेअर टी प्लस 3 काय मिळेल, कशाच्या इक्वल मिळेल, अंडर रूट ऑफ एक्स बाय 2 च्या. कळतंय? सेम त्या वेने समजा 3 डिनॉमिनेटरला जाईल तर y बाय 3 इज इक्वल्स टू काय बनेल, साइन रेस टू दी पॉवर 4 टी प्लस 3 ऑफ टी प्लस 3. दिस इम्प्लाइज, हे असं मी का करतोय, साइन स्क्वेअरच का काढतोय कळतंय ना तुम्हाला. कारण इथं मला फायनल आन्सर जे मिळालंय त्याच्यामध्ये स्क्वेअर आहे. मी काय करतोय, माझ्या दिलेल्या एक्स आणि वाय वरून मी इथं जे आन्सर आलंय त्याला मॅच करण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, साइन स्क्वेअर टी प्लस 3 काय येईल, रूट वाय बाय 3. ठीक आहे, रूट वाय बाय 3. तुम्ही आता रिप्लेस करा. मग हा मायनसचा 3/2 हा साइन स्क्वेअरला कशाने रिप्लेस कराल, या साइन स्क्वेअरला रूट वाय अपॉन रूट 3 आणि कॉस स्क्वेअर वायला रूट एक्स अपॉन रूट 2. आता हे पहा, ह्या 3 ला तुम्ही रूट 3 इंटू रूट 3 लिहू शकता आणि वर काय रूट वाय अपॉन रूट 3 ऑलरेडी आहे. ठीक आहे, आणि डिनॉमिनेटर मध्ये हा जो 2 आहे त्याला रूट 2 इंटू रूट 2 लिहू शकता आणि हा रूट एक्स अपॉन रूट 2 डिनॉमिनेटर मध्ये आहे. आता काय होईल, हा कॅन्सल, हा कॅन्सल. तर ह्या सगळ्या गोष्टी रूट मध्ये राहिल्यात. न्यूमरेटरला राहिले रूट 3 इंटू रूट वाय, डिनॉमिनेटरला रूट 2 इंटू रूट एक्स. म्हणजे फायनल आन्सर विल बी मायनसचं साइन ऍज इट इज अंडर रूट ऑफ 3y अपॉन 2x. कळतंय का, इझी आहे का. ओके. If x is equals to e raised to the power sin inverse of e raised to the power t, y is equals to then find out, show that sin x is equals to dy by sin x plus dy by dx is equals to 0. काय करणार बरं, मला इकडं पाहून ना एक खूप छान अप्रोच
समजतोय. तुम्ही काय करणार, एक्स घेणार विथ रिस्पेक्ट टू टी डिफरन्शिएशन, वाय घेणार विथ रिस्पेक्ट टू टी डिफरन्शिएशन. पण दुसरी गोष्ट मला इथून जमतीये काय, मी ह्या साइन इनवर्स ऑफ ई रेस टू दी पॉवर टी ला असं लिहू शकतो का, ई रेस टू दी पॉवर टी इज इक्वल टू साइन एक्स, असं लिहू शकतो. आणि हा जो ई रेस टू दी पॉवर टी आहे त्याला ई रेस टू दी पॉवर टी चा स्क्वेअर लिहू शकतो का. मग हा जो वाय आहे ना माझा, तो काय बनेल, अंडर रूट ऑफ 1 - ई रेस टू दी पॉवर टी चा स्क्वेअर. पण ई रेस टू दी पॉवर टी एक्स वरून म्हणजे पहिल्या एक्सप्रेशन वरून काय मिळालंय, साइन एक्स मिळालाय, म्हणजे अंडर रूट ऑफ 1 - साइन स्क्वेअर एक्स. तर अंडर रूट ऑफ 1 - साइन स्क्वेअर एक्स इज अंडर रूट ऑफ कॉस स्क्वेअर एक्स, म्हणजे कॉस एक्स. तर वाय प्लसचा असू शकतो, मायनसचा असू शकतो. इफ यू आर अप्रोचिंग फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, तिथं तुम्हाला एक्स कोणत्या क्वाड्रंट मध्ये लाय करतो तो दिलेला असेल, मग तिथं तुम्ही प्लस व्हॅल्यू घ्यायची की मायनस, हे तुमच्यावर आहे. समजा याच क्वेश्चन मध्ये मी असं दिलं असतं की एक्स बिलॉंग्स टू, हा इथे ना एक येईल कॉस स्क्वेअर, मॉड ऑफ कॉस एक्स येईल. एक्स बिलॉंग्स टू समजा मी म्हटलं असतं π/2 टू पाय. ओपन इंटरवल. तर तुम्ही निगेटिव्ह व्हॅल्यू घेतली असती. कळतंय का मला काय म्हणायचंय ते, π/2 टू पाय. तर तुम्ही निगेटिव्ह व्हॅल्यू ऍक्सेप्ट केली असते, कारण तुम्हाला माहिती ना अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर इज इक्वल टू मॉड एक्स. अंडर रूट ऑफ कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे मॉड कॉस एक्स. पण त्याच्यातली पॉझिटिव्ह का घेतो, कारण आपण कन्सिडर करून चालतो की एक्स पहिल्या क्वाड्रंट मध्ये असेल, त्याच्यामुळे कॉस पण त्याचा पॉझिटिव्ह येईल. मग एक्स जर सेकंड क्वाड्रंट मध्ये असेल, म्हणजे π/2 टू पाय मध्ये लाय करत असेल, तर कॉस कसा यायला पाहिजे, निगेटिव्ह यायला पाहिजे. सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस निगेटिव्ह, बरोबर. मग आता इथं काही मेन्शन नाही केलेलं, त्याच्यामुळे आपण पॉझिटिव्ह अज्युम केलं या ऍक्सेप्ट केलं. मग आता डीवाय बाय डीएक्स केलं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डीवाय बाय डीएक्स काय येईल, कॉसचं डिफरन्शिएशन मायनस साइन एक्स. साइन एक्स इकडे घेतलं तर काय होईल, साइन एक्स प्लस डीवाय बाय डीएक्स इज इक्वल्स टू, हेच प्रूव्ह करायचं होतं का आपल्याला. दुसरा वे काय, विथ रिस्पेक्ट टू टी ह्याचं डिफरन्शिएशन घ्या, विथ रिस्पेक्ट टू टी ह्याचं डिफरन्शिएशन घ्या. ठीक आहे. तर ह्याचं एक्सचं विथ रिस्पेक्ट टू टी काय येईल, साइन इनवर्स ऑफ डब्बाचं डिफरन्शिएशन 1 / dx बाय dt काय येईल, 1 / अंडर रूट ऑफ 1 - ह्याचा स्क्वेअर, डब्बा स्क्वेअर. साइन इनवर्स ऑफ डब्बाचं डेरिव्हेटिव्ह काय येतं, 1 / अंडर रूट ऑफ 1 - डब्बा स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डब्बा. हा, इथं काय कराल, डीवाय बाय dt काढाल, रूट ऑफ डब्बाचं डेरिव्हेटिव्ह 1 / 2 रूट डब्बा. हे जे आतमध्ये आहे ना, याला मी ई रेस टू दी पॉवर टी स्क्वेअर सध्या तरी लिहिलाय. ठीक आहे. आणि ह्याचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू दी पॉवर 2t चं डेरिव्हेटिव्ह 1 - डब्बाचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे ह्याचं डेरिव्हेटिव्ह 1 - ई रेस टू दी पॉवर टी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह मायनस ई रेस टू दी पॉवर 2t इंटू 2. कळतंय का, असं का आलं, हे पहा. ह्याचं डेरिव्हेटिव्ह रूट डब्बाचं डेरिव्हेटिव्ह 1 / 2 रूट डब्बा. पण डब्याच्या आतमध्ये काय, 1 - ई रेस टू दी पॉवर 2t. त्याचं डेरिव्हेटिव्ह 1चं तर 0, पण मायनस ई रेस टू दी पॉवर 2t चं डेरिव्हेटिव्ह मायनस ई रेस टू दी पॉवर 2t. पण 2t चं डेरिव्हेटिव्ह कळतंय. पण आपल्याला काय पाहिजे, आपल्याला काय पाहिजे, डीवाय बाय डीएक्स पाहिजे, बरोबर ना. मग डीवाय बाय डीएक्स काय येईल, डीवाय बाय डीटी अपॉन डीएक्स बाय डीटी. टूला टू घालून टाका इथंच. मग डीवाय बाय डीटी काय, मायनस ई रेस टू दी पॉवर 2t अपॉन अंडर रूट ऑफ 1 - ई रेस टू दी पॉवर टी स्क्वेअर. स्क्वेअर लिहिला का माहितीये, असं लिहू शकतो ना आपण, ई रेस टू दी पॉवर 2t ला ई रेस टू दी पॉवर टी द होल स्क्वेअर. पण मी इथं लिहिताना 2t का नाही लिहिलं, टी स्क्वेअर ई रेस टू दी पॉवर टी स्क्वेअर का लिहिला, कारण मला माहितीये पुढे जाऊन ना यांना दोघांना कॅन्सल करावं लागणार आहे. ठीक आहे. ई रेस टू दी पॉवर 2t अपॉन अंडर रूट ऑफ 1 - ई रेस टू दी पॉवर टी चा स्क्वेअर. आणि खाली डिनॉमिनेटरला काय आहे, डिनॉमिनेटरला काय,
dx बाय dt ते काय e रेस टू द पॉवर t अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस e रेस टू द पॉवर t चा स्क्वेअर. समजतंय? आता कशाला काय कॅन्सल होईल? त्याला हे कॅन्सल होईल. मग काय राहील? मायनस ई रेस टू दी पॉवर 2t अपॉन ई रेस टू दी पॉवर टी. आता बेस सेम आहे तर काय होईल? पॉवर सबट्रॅक्ट, कारण डिव्हिजन मध्ये ना या दोन गोष्टी, म्हणजे 2t मायनस टी इज टी ना फक्त, म्हणजे ई ची पॉवर काय उरेल? टी. म्हणजे इथून तुम्हाला, म्हणजे तुम्ही पॅरामेट्रिक डिफरन्शिएशन घेतल्यानंतर तुम्हाला डीवाय बाय डीएक्स काय मिळाला? मायनस ऑफ ई रेस टू दी पॉवर टी. पण तुम्ही पुन्हा पाहिलं एक्स इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ टी दिलाय, त्याच्यावरून तुम्ही म्हणाल जर एक्स इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ टी असेल तर ई रेस टू दी पॉवर टी इज इक्वल टू साइन एक्स. मग तुम्ही ह्या ई रेस टू दी पॉवर टी एक्स ला काय पुट करणार? साइन एक्स पुट करणार. पण हे मायनस साइन आहे, हे इकडे गेल्यावर प्लस होणार, म्हणजे साइन एक्स प्लस डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू 0. टू अप्रोचेस. कळतंय? ऑब्झर्वेशनने पण आपण पाहिलं, पॅरामेट्रिक डिफरन्शिएशनने पण आपण पाहिलं. ठीक आहे. नेक्स्ट चाललंय ना व्यवस्थित? ओके. फाइंड dy बाय dx ऍट t इज इक्वल्स टू पाय बाय 4. म्हणजे फक्त dy बाय dx नाही काढायचं, आता व्हॅल्यू पण इव्हॅल्युएट करायचं आपल्याला. कळतंय? पण x तुम्हाला दिलाय, dx बाय dt काढा. 2 cos t चं डेरिव्हेटिव्ह सांगा. मायनस 2 साइन टी. कळतंय ना? 2 बाहेर येईल, कॉस टीचं मायनस साइन टी, म्हणून मायनस 2 साइन टी. कळतंय? कॉस 2t चं डिफरन्शिएशन मायनस साइन 2t अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ 2t इज 2. कळतंय? व्यवस्थित लक्ष द्या. डी डीवाय बाय dt काय येईल? डेरिव्हेटिव्ह 2 cos t मायनस साइन 2t चं डेरिव्हेटिव्ह cos 2t, आणि 2t चं 2 ने मल्टिप्लाय करायचं. 2t ला नाही मल्टिप्लाय केलेलं आपण, साइन 2t ला मल्टिप्लाय केलंय 2 ने. मग आता डीवाय बाय dx आपल्याला पाहिजे. बाय पॅरामेट्रिक डिफरन्शिएशन वी कॅन से दिस इज इक्वल टू डीवाय बाय dt अपॉन dx बाय dt. डीवाय बाय dt काय आला? 2 cos t मायनस 2 cos 2t, आणि हा काय आला? dx बाय dt 2 sin t मायनस 2 sin t मायनस 2 sin 2t. 2 कॅन्सल करून टाका, हे मायनसचं साइन समोर द्या. तर हे काय बनेल आता? मायनस ऑफ खाली 2 काय? इंटरनेट गेलं. हा, इकडे आहे ना लक्ष, का तिकडेच सगळ्यात जास्त लक्ष आहे? ओके. आता 2 कॅन्सल होणार. ठीक आहे. काय झालं? स्लो झालंय? जाऊ द्या, इकडे लक्ष नको. टू फक्त मला बंद झालं ना पूर्ण, मग सांग. 2 कॅन्सल. कसे कॅन्सल झाले? बाहेर काढले, कॅन्सल केले. आणि हे मायनसचे जे 2 साइन आहेत ना, म्हणजे ह्या ब्रॅकेट मधून बाहेर घेतलं, ते असं मध्ये दिलंय. वर काय राहिलंय? कॉस टी, आणि इथे मायनस कॉस 2t. खाली साइन टी प्लस साइन 2t. कळतंय का? प्लस का लिहिलंय? आता आपल्याला डीवाय बाय डीएक्स ऍट टी इज इक्वल्स टू पाय बाय 4 काढायचं. काय काढायचं? डीवाय बाय डीएक्स ऍट टी इज इक्वल्स टू पाय बाय 4. म्हणजे डीवाय बाय डीएक्स ऍट टी इज इक्वल्स टू पाय बाय 4 इज इक्वल्स टू मायनस, जिथं टी दिसतोय तिथं पाय बाय 4 टाकून द्यायचा. मग कॉस पाय बाय 4 मायनस कॉस 2 इंटू पाय बाय 4 अपॉन साइन पाय बाय 4 प्लस साइन 2 इंटू पाय बाय 4. आता आपण पाय बाय 2 नाही लिहिणार, आधी 2 इंटू पाय बाय 4 लिहिणार, मग नंतर पाय बाय 2 लिहिणारच नाही. नंतर डायरेक्ट म्हणणार कॉस 90 0, साइन 90 1, कॉस पाय बाय 4 1 अपॉन रूट 2,
साइन पाय बाय 4 1/√2. ठीक आहे. मग आता हे काय बनेल? मायनस साइन ऍज इट इज, वर राहिलं 1/√2, खाली 1/√2 +1. एलसीएम घ्या खाली, तर हे काय बनेल? -1/√2 अपॉन 1 + √2 हा √2 कॅन्सल. फायनल आन्सर विल बी -1/1 + √2. मग पुढे जाऊन असं ऑप्शन मध्ये दिसत नसेल तर काय करणार? हे ऑप्शन मध्ये दिसतच नाही मला. रॅशनलाइज रॅशनलाइज करा. ठीक आहे. असं तुम्हाला इथपर्यंत जाल आणि उत्तर चुकून याल. तुमचं आन्सर आलंय -1/1 + √2, तुम्हाला वाटतंय चुकीचं आलंय. असं काही नाहीये. रॅशनलाइज करा. 1 - √2 1 - √2. वर काय बनेल? मायनस साइन ऍज इट इज 1 - √2 आणि खाली a + b a - b a² - b². मग हा काय बनला? -1 बनला ना. हा 1 - 2. हा -1 आणि हे मायनस साइन निघून जाईल आणि फायनल आन्सर हा आता हे दिसतंय ऑप्शन मध्ये. ठीक आहे. कळतंय ना? ओके. नेक्स्ट. डिफरेंशिएट. सगळे सोपे आहेत. x⁻x विथ रिस्पेक्ट टू x⁻sin x. हा एक क्वेश्चन करणार आपण. डिफरेंशिएशन ऑफ वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अदर. आणि नेक्स्ट. डिफरेंशिएट tan inverse of √1 + x² -1/x with respect to tan inverse of 2x into √1 + x² upon 1 plus नहीं 1 minus 1 - x² upon 1 - 2x². Differentiation of one function with respect to other. काय रे हे काय झालं? इकडे गेलं. ओके. ज्यावेळी असं येईल ना, डिफरेंशिएशन ऑफ वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अदर, कॉल फर्स्ट फंक्शन एज u, कॉल सेकंड फंक्शन एज v. Differentiate both means u and v are both differentiable function of x. दोन्ही पण काय आहेत? Differentiable function of x. So differentiate with respect to x separately. मग du by dx मिळेल, dv by dx मिळेल. But you want du by dx. Sorry, du by dv is your demand. Is the demand of question. Differentiate this with respect to that. Okay, means you want du by dv. Okay, so for that find du by dx and dv by dx. So du by dx काय येईल? u is equals to काय? x raised to the power x. हा x raised to the power x चं डिफरन्शिएशन पाहिजे. फंक्शन रेस टू दी पॉवर फंक्शन, लॉगरिथमिक डिफरन्शिएशन. तुम्ही काय म्हणणार? टेकिंग लॉग ऑन बोथ साइड.
लॉग यू. एक्स रेस टू दी पॉवर एक्स माहितच असलं पाहिजे, पण तरी एक पुन्हा एक प्रॅक्टिस म्हणून आपण करू. लॉग यू इज इक्वल्स टू एक्स इंटू लॉग एक्स, इजंट इट. त्याच्यानंतर डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय बनेल? 1/u du by dx is equals to first as it is into derivative of second plus second as it is derivative of first. बरोबर? So we can write du by dx as u into this masala, and that is 1 plus log x. U is what? X raised to the power x. So du by dx is x raised to the power x into 1 plus log x. कळतंय? आता v is equals to x raised to the power sin x. म्हणजे इथं पुन्हा आपण लॉगरिथमिक डिफरन्शिएशनची कन्सेप्ट रिकॉल करतो. वी आर रिकॉलिंग दॅट कन्सेप्ट. ओके. So taking log on both sides, because this is function raised to the power function, complicated function. Taking log on both sides, we get लिहायची गरज नाहीये. dv बाय डी लॉग घेतोय ना आपण, तर log v इज इक्वल्स टू साइन एक्स इंटू लॉग ऑफ एक्स. साइन एक्स खाली उतरेल ना. आता डिफरेंशिएशन, डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. Differentiate with respect to x. 1 upon v dv by dx is equals to first as it is sin x as it is derivative of second means upon x plus second as it is log x as it is into derivative of first, that is cos x. So final answer will be dv by dx is equals to v काय आहे तुमचा x raised to the power sin x into sin x upon x plus cos x upon log x. ओके. बट वी वॉन्ट du by dv. काय पाहिजे आपल्याला? हा, मग बाय पॅरामेट्रिक डिफरेंशिएशन वी हॅव सीन du by dv is equals to du by dx upon dv by dx. Okay, and that is x raised to the power x into 1 plus log x upon x raised to the power sin x into sin x by x plus cos x into log x. कितवा क्वेश्चन होता? 7th. काय हरकत नाही इथपर्यंत. आता इथून पुढे पण जाऊ शकतो असं त्यांनी सांगितलंय. काय केलं माहितीये? एलसीएम घेतला, एक्स ला वर ट्रान्सफर केलं. कळतंय का? एलसीएम घेतल्यानंतर एक्स ह्याच्या डिनॉमिनेटरला राहील ना, डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटर तो वर गेला. म्हणजे आता एक्सप्रेशन कसं दिसेल? एक्स रेस टू दी पॉवर एक्स इंटू 1 प्लस लॉग एक्स अपॉन एक्स रेस टू दी पॉवर साइन एक्स इंटू साइन एक्स प्लस एक्स कॉस एक्स इंटू लॉग एक्स. आता एक्स ची पॉवर इथे काय एक्स आहे, इथे काय 1 आहे आणि खाली काय आहे साइन एक्स. तर त्याला सगळ्यांना कंबाईन घेऊन असं लिहू शकतो का एक्स ची पॉवर एक्स प्लस 1 मायनस साइन एक्स इंटू 1 प्लस लॉग एक्स डिवाइडेड बाय साइन एक्स प्लस एक्स इंटू कॉस एक्स इंटू लॉग एक्स. समजते? दिस इज द फाइनल आंसर. आता नेक्स्ट एक फाईल मध्ये ऍड झाली ना. आता हे घालवायचं असेल ही स्लाइड तर काय करायचं? इथं हेच एक. ओके.
आता हे आहे, इथं काय करणार बरं, वी नीड सबस्टिट्यूशन, अदरवाइज वी कॅनॉट टेक द डिफरन्शिएशन, बरोबर ना. सबस्टिट्यूशन आपल्याला इथं करावं लागेल. मग आपण काय करणार माहितीये, काय सबस्टिट्यूशन करावं बरं, म्हणजे इथं खाली टॅन वगैरे काहीतरी बनवू शकेल. मला इथे तर हे हे पाहून तर मला कळतंय, जर मी ह्याच्या जागी, मला खाली दिसतोय कॉस टू थिटाचा फॉर्म्युला 1 - 2 sin² थिटा, म्हणजे एक्सच्या जागी जर साइन थिटा पुट केला, किंवा साइन अल्फा म्हणूयात आपण, किंवा साइन बीटा, तर काय होणार आहे, खाली साइन थिटा बनेल, सॉरी कॉस टू थिटा बनेल, बरोबर, कॉस टू थिटा. आणि वर एक्सच्या जागी जर साइन बीटा गेला, हे पहा, हा काय बनेल, एक्स इज इक्वल टू साइन बीटा पुट केल्यावर कॉस टू बीटा बनेल, इजंट इट. आणि न्यूमरेटर काय बनेल, 2 sin बीटा इंटू अंडर रूट ऑफ 1 - sin² बीटा कॉस स्क्वेअर बीटा, आणि तो अंडर रूट निघून गेल्यावर फक्त कॉस बीटा, म्हणजे काय 2 sin बीटा कॉस बीटा, म्हणजे काय बनतोय वर, sin 2 बीटा बनतोय. इथून तुम्ही डिक्लेअर करा की बीटा इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ एक्स. मग हे जे तुमचं टॅन, तुम्ही याला तर पहिला ना, ह्याला यू म्हणा, फर्स्ट फंक्शनला यू म्हणा, सेकंड फंक्शनला व्ही म्हणा, आणि आणि मग काम चालू करा. टॅन इनवर्स ऑफ काय बनेल मग, टॅन इनवर्स आतमध्ये sin 2 बीटा अपॉन cos 2 बीटा, म्हणजे टॅन इनवर्स ऑफ tan 2 बीटा, म्हणजे तुमचा इथं व्ही जो आहे ना, तो 2 बीटाच्या इक्वल आला, इजंट इट. बट बीटा इज व्हॉट, साइन इनवर्स ऑफ एक्स, म्हणजे व्ही इज इक्वल्स टू 2 sin इनवर्स ऑफ एक्स. म्हणजे पहा किती सिम्प्लिफाय केलं आपण, ह्याच्यावरून आपण ह्याच्यामध्ये गेलो. आता ह्याचं इझिली आपण काय करू शकतो, डिफरन्शिएशन घेऊ शकतो, बरोबर. आता इथं पहा, टॅन इनवर्स ऑफ, आतमध्ये काय टाकावं रे, मला ह्या सबस्टिट्यूशन वरून कळतंय की इथं सेक नाही तर कॉट टाकायला पाहिजे, म्हणजे सेक थिटा किंवा सेक अल्फा जर टाकला मी, तर हे काय बनेल, न्यूमरेटर काय बनेल आता, न्यूमरेटर पूर्ण न्यूमरेटर मी म्हणतोय, किंवा हे काय बनेल, अंडर रूट ऑफ 1 + sec² थिटा, सॉरी मी चुकीचं बोललो, मी डायरेक्ट सांगितलं, इथं टॅन अल्फा पुट करा, म्हणजे 1 + tan² अल्फा इज sec² अल्फा, अंडर रूट ऑफ sec² अल्फा इज सेक अल्फा, ठीक आहे. मग खाली एक्सच्या जागी काय पुट केलंय आपण, टॅन अल्फा पुट केलाय ना एक्सला, म्हणजे आता जो तुमचा यू आहे ना, तो असा दिसेल, टॅन इनवर्स ऑफ सेक अल्फा -1 अपॉन टॅन अल्फा. आता काय करा माहितीये, सेक अल्फाला 1/cos अल्फा लिहा, टॅन अल्फाला साइन अल्फा अपॉन कॉस अल्फा लिहा, म्हणजे हा काय बनेल, टॅन इनवर्स ऑफ 1/cos अल्फा -1 अपॉन साइन अल्फा अपॉन कॉस अल्फा. एलसीएम घ्या आता, एलसीएम घेतल्यानंतर काय मिळेल तुम्हाला, 1 - cos अल्फा अपॉन साइन अल्फा, कॉस अल्फा डिनॉमिनेटरचे कॅन्सल होतील, म्हणजे टॅन इनवर्स ऑफ 1 - cos अल्फा डिवायडेड बाय साइन अल्फा. आता आठवा 1 - cos 2 थिटाचा फॉर्म्युला, 1 - cos 2 थिटा इज इक्वल टू 2 sin² थिटा बाय 2, म्हणजे 2 थिटा असेल तर फक्त थिटा, पण 1 - cos थिटा इज इक्वल टू 2 sin² थिटा बाय 2, म्हणजे 2 sin² थिटा बाय 2, म्हणजे अल्फा बाय 2, ओके. आणि साइन अल्फाला काय लिहिणार, 2 sin α/2 cos α/2, cos 2 थिटाचा फॉर्म्युला, sin 2 थिटाचा फॉर्म्युला, sin 2 थिटा 2 sin थिटा cos थिटा, पण साइन अल्फा 2 sin α/2 cos α/2, कळतंय. आता 2 कॅन्सल होईल, एक sin α/2 कॅन्सल होईल, इथे काय राहील फक्त tan α/2, म्हणजे ऍक्च्युली तुमचा जो यू आहे ना, तो टॅन इनवर्स ऑफ tan α/2 आहे, म्हणजे यू इज इक्वल टू α/2. बट अल्फा काय म्हटलंय तुम्ही, अल्फा कशाला म्हटलंय, अल्फा इज tan इनवर्स ऑफ एक्स, इजंट इट. अल्फा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ एक्स, म्हणजे यू इज इक्वल टू 1/2 tan इनवर्स ऑफ एक्स, म्हणजे हा तुमचा यू आहे,
आणि हा तुमचा व्ही आहे. तुम्हाला यूचं विथ रिस्पेक्ट टू व्ही डिफरन्शिएशन काढायचं, म्हणजे एवढं कॉम्प्लिकेटेड होतं, आपण त्याला सिम्पल केलंय. ठीक आहे. आता यूचं विथ रिस्पेक्ट टू व्ही डिफरन्शिएशन काढायचं. वी वॉन्ट du बाय dv is equals to what? Okay, so for that u पहा, u काय 1/2 tan inverse of x. Differentiate with respect to x. Differentiate with respect to x. We get du by dx is equals to 1/2 tan inverse of x च differentiation 1/1 plus x square. Okay, v is equals to 2 sin inverse of x. Isn't it? 2 sin inverse of x ना. तर मग dv by dx काय येईल? 2 into 1 upon under root of 1 minus x square. But we want du by dv. du by dv काय येईल? du by dx upon dv by dx. कळतंय? du by dx upon dv by dx. du by dx काय तुमचा 1/2 into 1 upon 1 plus x square. आणि हा काय तुमचा 2 into 1 upon under root of 1 minus x square. हा 1/2 आणि अपॉनचा 2 काय बनेल 1/4. हा जो आहे हा वर जाईल आणि हा ह्याच्याशी मल्टिप्लाय होईल. हा ह्याच्याशी मल्टिप्लाय होईल. हे कळतंय ना तुम्हाला? 1/4 into root 1 minus x square upon 1 plus x square is the final answer. One by 4 into under root of 1 minus x square upon 1 plus x square. This is your du by dv. समजतंय? हा, मग आता इथं काय झालं आपलं? हे संपलं. पॅरामेट्रिक डिफरेंशिएशन आणि डिफरेंशिएशन ऑफ वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अदर सम. ठीक आहे. 5 मिनिटाचा तुम्ही ब्रेक घेऊ शकता. आपण लगेच स्टार्ट करू. त्याच्यानंतर हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह.